रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. कोणालाच कळत नाही अखंड हरिनाम सप्ताह, कारण 200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या सप्त्याला आतापर्यंत कोणीच सांगू शकत नाही की 200 वर्ष झाली, 150 वर्ष झाली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमचा छोटासा सप्ताह गावातल्या गावकरी मंडळीने केला. आमच्या गावातली भजनी मंडळी वरिष्ठ म्हणजे विनायक आपलं शामराव बापू, ज्येष्ठ भजनी, त्याच्या अगोदर निबाजी बापू होते, त्याच्यानंतर पिढी चालणारे विनायकराव मगर, त्याच्यानंतर आता नाना महाराज, पंढरी महाराज, बरेच म्हणजे इथून सुरुवात आहे. यावर्षी विशेष वाटते मला की महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकार, वारकरी परंपरेतले कीर्तनकार तुम्ही गेले, या मागचा नेमका नाही असं तुम्हाला वाटते, पण आमच्या प्रत्येक दरवर्षीच असं सप्ताह राहते. नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातले येतात आणि विशेष म्हणजे महाराजाला भटणारे. एकदा जर महाराज जर आले तर संभाजी महाराजांना तुम्हाला अनुभव सांगितला, अशा बरेच भटण्याला अनुभव एकदा जर आले तर त्यांना इथं हमेशा वाटते, कारण संजीवनी समाधी आहे. आणि प्रत्यक्षात म्हणजे बरेच लोक असे सांगतात की इथं आज बी आमच्या गावामध्ये जर कोडं जर भांडणं जर झाली, झगडा झाला, तर खिंपुरी महाराजापुढे कोणीच खोटं बोलू शकत नाही. भांडणं मिटवायला आम्हाला पोलीस स्टेशनची गरज नाही. मंदिरासमोर जर आलो आणि खोटा माणूस कधीच म्हणणार नाही माझं खरं आहे म्हणून, इथंच निवडा होऊन जाते. विशेष म्हणजे मुडेकर महाराजांचा दरवर्षी काल होतो, या मागचं काय होईल? मुडेकर महाराजाचं कारण, मुडेकर महाराजाचं काला होण्याचं कारण एक आहे की मुडेकर महाराज मारुतराव महाराजांचे शिष्य. आज मी जे काय आहे तोडकं मोडकं जे गायन करतो, वास्तविक पाहता सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा मी इथं म्हणजे 5वीला असन आहे का नाही, जेव्हा 5वीला होतो त्यावेळेस श्री शिवाजी मामा उंडेगावकर यांनी इथे संस्था म्हणून थोडक्यात आणून ठेवलं आम्हाला. आणि ते 2-3 दिवसच आले सुरुवातीला फक्त. आणि त्यानंतर 1 वर्ष पूर्ण मग त्यामध्ये सर्वच गावकरी ग्रामस्थांनी आम्हाला 1 वर्ष मधुकरी मागितली आम्ही, आणि स्वतःच्या मुलासारखं आम्हाला सांभाळलं गावकऱ्यांनी. आणि तेव्हापासून मग त्याच्यानंतर काही दिवस मग गावी गेलो आणि तिथून मग डायरेक्ट आपलं आळंदीलाच गेलो. आणि ही जी कृपा आहे गायना, म्हणजे जे काय तोडकं मोडकं मी गायन करतो, आदरणीय श्री खिमपुरी महाराजांची ही कृपा आहे. आणि त्यानंतर मग आळंदीला गेल्याच्या नंतर मग तिथे श्री पंडित विष्णुबुवा सोळंकी गुरुजी व आदरणीय अभिनव गंधर्व खंडाळकर गुरुजी यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि नंतर मग जे काही रागरागिणी असेल हे थोडं थोडं कळायला लागलं. असं खेमपुरी महाराजांची सर्व कृपेमुळे झालं. हो, खेमपुरी महाराजांची कृपेमुळे सगळे झालं सुरुवातीपासून. उर्वरित जेव्हाही इथं सप्ताह होईल तुम्ही इथं येणार? हो, नक्कीच की नक्कीच. शेवटच्या श्वासापर्यंत. कारण की माझंही गावकऱ्यासोबत प्रेम आहे तितकंच, आणि गावकऱ्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. आज जे महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे फक्त इथल्या कृपेमुळेच आहे, महाराजांमुळंच. हो, महाराजांची कृपा आहे आणि गावकऱ्यांचं प्रेम. आज जेव्हापासून म्हणजे जवळपास त्या गोष्टीला 20 वर्षापासून मी जवळपास दोडगावमध्ये कार्यक्रमाला येतो. मधल्या काळामध्ये मग सुरुवातीला आम्ही 7 दिवस असायचो आणि नंतर मग काही दिवस 2-3 दिवस असायचो. आणि पुन्हा आता नंतर गावकऱ्यांनी पुन्हा 7 दिवसाची सेवेसाठी आम्हाला इथे पाचारण केलं. हे उपकार गावकऱ्यांचे आणि आदरणीय खेमपुरी महाराजांचे आहेत. हे गाड्या ओढण्याची प्रथा जी आहे किंवा इथं तुम्ही कुस्त्याची दंगल घेता, हे काय केव्हापासूनची परंपरा? ही जुनीच परंपरा आहे आमच्या गावची. गाड्या ओढण्याचं कारण म्हणजे कसं आहे, काही लोक नवस बोलतात, एखाद्याला मुलगा नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती, एखाद्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे जसं आपण नवस बोलतो आणि नवस बोलल्याच्या नंतर त्याचा जर नवस पूर्ण झाला, आणि नवस बरेच जणांचे पूर्ण झालेले आहेत, त्याच्यामुळे गाड्या ओढण्याची एवढी मोठी परंपरा आहे. आम्हाला म्हणजे जवळपास 50 एक ते जे नवरदेव म्हणतात त्याला, आपण नवस करतो त्यांना ते गाड्या ओढतात, ते जवळपास 50 एक नवरदेव असतात ते, तर त्यांना ते गाड्या ओढण्याचा आमचा संध्याकाळचा कार्यक्रम असतो. त्या गाडीमध्ये लोक बसतात तरी गाडी हो, ओढल्या जाते. म्हणजे ते एक दैवी शक्ती असणार आहे. ते शिव ते एवढं शक्य नाही, कारण गाडी एका माणसानं ओढणं शक्य नाही ना. ही परंपरा म्हणजे आता जवळजवळ 2 पिढ्या होऊन गेल्या. तुमच्या अगोदर? हो, आता ही 3री आहे माझी. याच्यानंतर पुन्हा पुढं चालत राहणाऱ्याला याला काही खंडन पडणार नाही. खेमपुरी महाराजांचं नेमकं काय आहे? कसं? महाराजाची जिवंत समाधी आहे. आणि त्याने स्वतः हातानं बांधून घेतली आणि त्याने समाधी लावून घेतली. गावकऱ्याला सांगितलं शिळा लावून घ्या. आणि त्याचे अनुभव असे प्रत्येक जणाला आलेले आहेत की काही जर व्यसन असेल ते सोडलं महाराजापुढे येऊन, आणि जर त्यानं केलं तर त्याचा डोळा जाईल,
हात मोडन काही पण भानगड त्याची झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी नवस काय केलं त्यांनाही पाहू. नवस केलेल्याला पावणारच की इथं. काही नवस केला जाता नवसाचंच पकड येत नाही तर नवस केलेला पण पावतो. मोठी ख्याती आहे महाराजांची. सप्तेची पार्श्वभूमी काय आहे आणि महाराजांच्या नवसाला कसे पावतात? कसं आहे ते आता पार्श्वभूमी म्हणजे सुरुवातीपासूनच संप्रदायामध्ये आमच्या गावात म्हणजे थोडं नामांकित गाव आहे आणि श्री संत क्षमापुरी महाराज म्हणजे समाधी जीवन समाधी संजीवन समाधी आहे. त्याचा बी अनुभव प्रति असा लागेल की ते जे बांधकाम जे कळत होतो आम्ही मंदिराचं बांधकाम त्यावेळेस पिल्लर असं काम करतो ना खोडण्याचं तर त्यावेळेस खाली शिळा लागली. कारण एरी समाध्या कशा असतात त्याला शिळा नसते खाला वटा करतो आपण त्याच्यावर मारतो एखादा देव. पण महाराजाची जी समाधी ती खोदकाम करताना त्याला शिळा लागली. ह्याच्यात त्याचा अनुमान असं निघालं की ही जे लोक आपण म्हणत होतो की जीवन समाधी संजीवन समाधी असं अनुमान निघलं. आणि त्यातले त्यात थोडा परत ते की चमत्कारच आहे. जे माणूस महाराजापाशी जे काही हे करील तर त्या माणसाला महाराज पावतातच. उभे विटेवरी कटावरी घेऊनिया कटावरी घेऊनिया कटावरी
हेची सर्व सुख आईला श्रीमुख आवडीने आईला श्रीमुख
झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा ओ तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ओ तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे हा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बर म्हणून विठ्ठली आवडी ओ म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर वापर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम आले अनुभवा सुख नाही आले अनुभवा ते सुख नाही आले अनुभवा सुख नाही आले अनुभवा ओमे ज्ञान देवा काय करू ज्ञान सेवा काय करू ज्ञान सेवा काय करू नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने नसावे जे तुम्ही काही निश्चिंतेने माझे या वचने हवे एकाएकी मनाने दे समाधान एकाएकी मनाने दे समाधान एकाएकी मनाने दे समाधान एकाएकी मनाने दे समाधान देखला चरण वाचून चरण वाचून देखल्या चरण वाचून नसावे जे तुम्ही काही नसावे जे तुम्ही काही नसावे जे तुम्ही काही माझे या वचने हवे म्हणे वाचा गुणेलांचा म्हणे वाचा गुणेलांचा तुका
तुम्ही काही नसावेज तुम्ही काही नसावेज तुम्ही काही नसावेज तुम्ही काही चिंतने माझे आवचने हवे राजा माझी आवचने हवे राजा माझी आवचने हवे राजा कुमार हरे जय कुमार कुमार हरिभक्तीपरायण संगीत अलंकार संगीत विशारद रामानंदजी ढाले. ती सुख आले नाही अनुभवा भक्ती सुख आले नाही अनुभवा नाही अनुभवा भक्ती सुख आले नाही भक्ती सुख आले नाही अनुभवा भक्ती सुख आले नाही अनुभवा भक्ती सुख आले नाही अनुभवा भक्ती सुख आले
माझ्या वचने अभेदाच्या माझ्या वचने अभेदाच्या माझ्या वचने अभेदा माझिया 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 वचने अभेदाच्या वचने अभेदाच्या माझिया 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 माझी वचने माझी वचने माझी वचने माझ्या माझ्या वचना बेदाचा माझ्या वचना बेदाचा माझ्या वचना बेदाचा माझ्या वचने पाणी धनी पद मम पद पम पद पम गम पद पम गम पम गम गरे गरे जग गुरु जग पाणी साग गरे जग गरे पाणी साग बाबा गम पद पम गम प प धा 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 ने ने पाणी ने ने सा रे 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 नी दा नी पद मा मा गा पाणी दा गा पाणी दा गा वा माझे या वचने अभेदाच्या
परे हरे 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 गा मा मा पण सा गा मा पण सा गा मा पण सा माझे या वचन आवे नि सा पनि सा म पनि सा ग म पनि सा नि पनि सा नि सा पनि सा म पनि सा ग म पनि सा नि पनि सा नि सा पनि सा म पनि सा ग म पनि सा नि पनि सा वचने अभेदाच्या माझी या वचने अभेदाच्या माझी या वचने अभेदाच्या न सभी तुम्ही आई निशी